टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा गरीब असल्याचं दाखवण्याचं काम सुरू। सर्वेक्षणातून खोटी माहिती गोळा केली जाते। लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप। मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच। कोणाचं चांगलं होत असलं की त्यात माती कालवायचा काहींचा धंदा। जरांगे पाटलांचा भुजबळांवर खणाघात। यवतमाळमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण। तरुणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची शिक्षकांची तक्रार। सर्वेक्षक शिक्षकांची पोलिसात धाव। सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसोबत नागरिकांचा उद्धटपणा। सर्वेक्षण करताना माहिती देण्यास महिलांचा नकार। ठाण्यातील कळवा परिसरातील घटना। भुजबळांनी ओबीसींसाठी राजीनामा द्यावा। प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। सगळ्यांना माझ्या राजीनाम्याची चिंता का? लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळांचा सवाल। नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा समितीवर नेमणूक म्हणजे हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेणार। नार्वेकर वेळ काढूपणा करतायत। निवडणूक जवळ येते तशी मुदतवाढ होतीये। खडसेंची नार्वेकरांवर टीका। पंधरा राज्यात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणार मतदान। 27 फेब्रुवारीला मतदान। नार्वेकरांची पक्षांतर बंदी कायदा समितीवर नेमणूक म्हणजे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेणार। नार्वेकर वेळ काढूपणा करतायत। निवडणूक जवळ येते तशी मुदतवाढ होतीये। खडसेंची नार्वेकरांवर टीका। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जंगी स्वागत। हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये पवारांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी। परिसरात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना विश्वासात घेतलं नाही। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप। उद्या मवियाची बैठक। बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता। 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल। नाना पटोलेंची माहिती। गुलाबराव पाटलांवर रोहित पवारांनी ठोकला अब्रू नुकसानीचा दावा। पुणे न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल। रोहित पवारांविषयी खोटी वक्तव्य केल्याचा आरोप। पक्षांतर बंदी कायद्याचा पुनर्विचार होणार। कायद्याच्या पुनर्विचारासाठी संशोधन समिती स्थापन। तर समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती। अजित पवार छगन भुजबळांशी करणार चर्चा। आम्ही कोणालाही दुखावणार नाही। अजित पवारांकडून भुजबळांची समजूत काढण्याचे प्रयत्न। अवघ्या 6 दिवसात मुंबईमध्ये 28 लाख घरांचं मराठा सर्वेक्षण। तर 2.5 लाख कुटुंबांचा माहिती देण्यास नकार। मुंबई पोलिसांची ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई। मुंबईत 11 ठिकाणी छापेमारी। कारवाई 2 कोटी 22 लाखांचे ड्रग्ज जप्त। 11 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।